नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मनीष यादव मिशन महाराष्ट्र पोलीस या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, अनेक विद्यार्थी मित्रांचा जो काही प्रश्न येत होता किंवा फोन कॉल होते, तर सर डबल फॉर्म भरता येतंय का, काय जुगाड होतंय का? तर मित्रांनो, याच्या संदर्भात आपण हा व्हिडिओ बनवलेला. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर का आपण डबल फॉर्म टाकला किंवा टाकण्याचा प्रयत्न करत असू, तर आपल्याला कोणत्या गोष्टी इथं सामोरं जावं लागतंय किंवा ही प्रक्रिया नक्की कशा पद्धतीनं चाललेली आहे, याचा परिणाम काय होणार आहे, या सगळ्या गोष्टींवरती आपण मित्रांनो चर्चा करणार आहे. आणि महत्वाचं म्हणजे डबल फॉर्मचं जुगाड होतंय का, हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शेवटपर्यंत बघणार आहे. ठीक आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि मिशन महाराष्ट्र पोलीस या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला जे काही पोलीस भरती संदर्भात येणारे अपडेट्स असतील किंवा माहिती असेल ते तुम्हाला मिळवता येईल. ओके, बघा आता हे जे जुगाड आहे हे बघण्यापूर्वी आपण मागच्या वर्षीचे आणि या वर्षीचं, कारण मागच्या वर्षी तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे जे काही विद्यार्थी मित्र पोलीस झाले यातले ज्या 18,000 जागा होत्या, आपल्याला माहिती आहे 18,500 जागा मागच्या वर्षी भरल्या, तर त्याच्यामध्ये जवळजवळ मला असं वाटतं की 70-80% विद्यार्थी हे डबल फॉर्म वालेच होते. हे सगळ्यांना म्हणजे सगळेजण मान्य करतील, ते नाकारण्यासारखं नाहीये. ठीक आहे, कारण सगळ्यांनाच माहिती आहे, सगळ्यांनी बऱ्यापैकी 70-80% विद्यार्थ्यांनी डबल फॉर्म टाकलेले होते. तर यावर्षी तसा डबल फॉर्मचा जुगाड होतोय का, किंवा जर एखादा विद्यार्थी करत असेल त्या गोष्टी, आता मी तुम्हाला सांगणार आहे काय करतात विद्यार्थी वगैरे, तर त्याच्यामध्ये समजा तसा एखादा विद्यार्थी करत असेल तर त्याचा परिणाम काय होणार आहे या आपण बोलणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. आता गेल्या वर्षीचं थोडं बघणं याच्यासाठी गरजेचं आहे की जेणेकरून त्याच्या गेल्या वर्षीच्या फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेमध्ये आणि आत्ताच्या या प्रक्रियेमध्ये काय नक्की फरक आहे ते सुद्धा आपण समजून घेऊयात. बघा, ह्या वर्षीची जी काही प्रक्रिया आहे फॉर्म भरण्याची, ती तुम्ही ज्यावेळेस आपण रजिस्ट्रेशन करायला जातो त्यावेळेस तुमच्या समोर असा एक इंटरफेस तयार होतो किंवा दिसतो. ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला युजर नेम, पासवर्ड म्हणजे युजर नेम म्हणजे ईमेल आयडी वापरायचं, तुम्हाला एक मोबाईल नंबर तुम्ही टाकताय, पूर्ण नाव टाकताय, तेच मराठीत टाकताय, लिंग टाकताय म्हणजे मेल आहात की फिमेल आहात वगैरे. पण या वर्षी मित्रांनो आपल्याला आधार क्रमांक थोडासा एक वेगळा त्याच्यामध्ये ऍड झालेला दिसतो. हे ह्या वर्षीच आहे. तुम्ही जर गेल्या वर्षीचं नीट बघितलं तर हे मी मुद्दामून तुम्हाला गेल्या वर्षीचं सुद्धा दाखवतोय. 2022-23 म्हणजे 22ला जी भरती झाली, 23ला जी भरती झाली. ओके, तर त्याच्यामध्ये युजर नेम, पासवर्ड, भ्रमणध्वनी म्हणजे मोबाईल क्रमांक, नाव मराठीमध्ये नाव, लिंग, हे एवढंच होतं. बरोबर, याच्यामध्ये कुठंही आधार क्रमांक मेंडेटरी नव्हता. गेल्या वर्षीच्या भरती प्रक्रियेमध्ये आधार क्रमांक टाकायचं होतं, पण रजिस्ट्रेशनच्या वेळेस आधार क्रमांकाची आवश्यकता नव्हती. ते इंटरनल इन्फॉर्मेशन मधून परत आधार क्रमांक टाकत होतो आपण. म्हणजे कम्प्लिटली आवश्यकच असणं, म्हणजे तुम्हाला त्याच्याशिवाय पुढेच जाता येत नाही, फॉर्म तुम्ही पुढे जाऊ शकत नाही असं म्हणजे रेड मार्क असतं. बघा, हे रेड मार्क याचा अर्थ काय की कंपल्सरी, हे टाकल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही, तुम्हाला ऑप्शनल नाही, ते कंपल्सरी आहे, तुम्हाला टाकायचंच आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये गेल्या वर्षी कुठेही आधार क्रमांक नव्हता. त्याच्यामध्ये आधार क्रमांक नसल्या कारणानं एक विद्यार्थी अनेक फॉर्म टाकत होता, मेल आयडी चेंज करून ती सगळी प्रक्रिया होत होती. कारण एक विद्यार्थी अनेक मेल आयडी बनवू शकतो, पण आपल्याला सर्वांना माहिती आहे संपूर्ण भारतामध्ये आधार क्रमांक मात्र प्रत्येक व्यक्तीकडे एकाकडे एकच आहे. ही गोष्ट आपल्याला सर्वांनाच मान्य आहे आणि सर्वांना माहिती आहे की एकच आधार क्रमांक प्रत्येकाकडे आहे. तर त्याच्यामुळे तुमच्याकडे आधार क्रमांक एकच असल्या कारणानं इथं रजिस्ट्रेशन सुद्धा तुमच्या आधार क्रमांकावरून म्हणजे तुमच्या नावाने एकच होणार आहे. त्या नावाने तुमचं जे काही रजिस्ट्रेशन असणार आहे ते एकदाच होणार आहे, डबल रजिस्ट्रेशन होणार नाही. कारण आपण बघतोय की या वर्षीच्या ह्याच्यामध्ये आधार क्रमांक कंपल्सरी केलेला आहे. आता हा आधार क्रमांक कंपल्सरी केला असल्या कारणानं आपलं जे काही रजिस्ट्रेशन आहे म्हणजे युजर नेम आणि पासवर्ड जो काय आपण तयार करतोय तो एकदाच तयार होणार आहे, तुमचा प्रत्यक्षात स्वतःचा. ठीक आहे, तर इथून ही प्रक्रिया पुढे जाते. आता आम्ही एक गोष्ट याच्यावरती एक प्रयोग म्हणून करून बघितलं की नक्की होतंय का तशा पद्धतीनं, किंवा अडचणी काय येत आहेत, जर डबल फॉर्म भरण्याची प्रक्रिया आपण करण्याचा प्रयत्न केला तर काय होतंय. तर मित्रांनो, एक आम्ही ट्रायल बेस म्हणून करून बघितलं, तर तिथे काय दिसायला लागलं बघा. हे तुम्हाला लक्षात येत असेल, पुढे दिसतंय आपल्याला की महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2022-23 जी आता आपली प्रक्रिया चालू आहे, ही आत्ताची आपली वेबसाईट आहे. वेबसाईटवरती गेल्यानंतर आम्ही तोच युजर आयडी आणि तो पासवर्ड वगैरे टाकून आणि तोच आधार क्रमांक टाकून ही सगळी प्रक्रिया केल्याच्या नंतर इथं स्पष्ट वॉर्निंग आली. वॉर्निंग काय आली होती की आधार क्रमांक पूर्वीपासून अस्तित्वात आहे, म्हणजे यापूर्वी आधार क्रमांक हा वापरलेला आहे आणि या आधार क्रमांकावरून फॉर्म भरलेला आहे. ठीक आहे, किंवा रजिस्ट्रेशन केलेला आहे, हे स्पष्ट दिसतंय. आणि इथं वॉर्निंग म्हणून तसं येत आहे. बाकी काही विद्यार्थी मित्रांचं असं म्हणणं होतं की सर, जर आम्ही चुकून एखादा नंबर मागे पुढे केला आधार क्रमांकाचा, म्हणजे आता समजा तुमचा जो काही 12 डिजिटचा आधार क्रमांक आहे तर त्याच्यामध्ये सर 10व्या नंबरचा 9व्या नंबरला टाकला, 9व्या नंबरचा 10व्या नंबरला टाकला, समजा
अदलाबदल केली आणि जर फॉर्म भरला तर मित्रांनो याच्यामध्ये दोघांची नुकसान करता तुम्ही, कोणाचा तरी अजून एखाद्याचा तो असेल तर त्यालाही तुम्ही अडचणीत टाकताय तोच नंबर हे करून, समजताय. आणि दुसरी गोष्ट, आधार क्रमांक पूर्वीपासून असते, तर तुम्ही जर चुकीचं जर आधार क्रमांक टाकत असाल तर तुम्हाला पुढे जाऊन ते अडचणी येणार आहेत. कारण अनेक विद्यार्थी मित्रांचं असं म्हणणं आहे की जर सर सांगितलं, त्यांना लेखी स्वरूपात दिलं की चुकून माझ्याकडून ते झालं होतं वगैरे, तर तुमचा ओरिजिनल आधार कार्ड नंबर जो आहे ना त्याच्यावरून पण तुम्ही एक फॉर्म भरणारच आहात, किंवा हे जे काही 4-5 फॉर्म भरायचे आपल्याला ते तुम्ही भरणारच आहात, बरोबर. आणि परत दुसऱ्या ह्याच्याने प्रयत्न जर केला तर फॉर्म पुढे जर गेला तर तुम्हाला अडचण काय आहे की तो जो ओरिजिनल तुमचा कार्डचा नंबर असणार आहे तो व्हेरिफिकेशनला तो तुम्ही येणारच आहे, असं पण तिथे जाऊन आपण अडकणार आहे. म्हणजे एवढी भरती प्रक्रिया केल्यानंतर सुद्धा पुढे जाऊन तुम्हाला अडचणी 100% येणार आहेत. जे आहे ते पण जाईल आणि हे पण नाही मिळणार, म्हणजे दोन्ही ठिकाणी आपण अडचणीत येऊ शकतो. त्याच्यामुळे असा प्रयत्न कोणीच करू नका जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये अडचणींना सामोरं जावं लागेल. म्हणून जी काही मेहनत आहे त्या मेहनतीवरती तुम्ही एकाच फॉर्मवरती म्हणजे एकाच आयडी वरती तुम्ही आपलं सिलेक्शन करून घ्या. तशी पण तुम्हाला 5 ठिकाणी संधी मिळते. जर तुम्ही सगळ्या ठिकाणी जर इलिजिबल असाल तर तुम्ही 5 ठिकाणी अर्ज करू शकताय, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आपण महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये आता ह्या 2024च्या प्रक्रियेमध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपण 5 अर्ज करू शकतो. याच्यामध्ये जास्तीत जास्त 5 अर्ज किंवा कमीत कमी तर 2 अर्ज तुम्ही सगळे करणारच आहात. आता 5 अर्जामध्ये तुम्ही पोलीस शिपाई टाकणार आहात, तुम्ही SRPF मध्ये फॉर्म भरणार आहात, तुम्ही आपलं कारागृह पोलीस मध्ये फॉर्म भरणार, तुम्ही SRPF मध्ये फॉर्म भरणार, तुम्ही चालक मध्ये फॉर्म भरणार, ते बँड्समन आहे. ओके, ह्या 5 प्रक्रियेमध्ये आपण फॉर्म भरणार आहे. आता 2 म्हणजे थोडक्यात तुम्हाला कारागृह पोलीस आणि पोलीस शिपाई याच्यामध्ये तर आपण सगळे पात्र ठेवतो बऱ्यापैकी, ठीक आहे. म्हणजे तुम्ही आता व्हिडिओ बघताय किंवा तुम्ही पोलीस भरतीच्या इलिजिबिलिटी मध्ये बसता म्हणून तुमचे म्हणजे पात्रतेमध्ये बसता म्हणून तुम्ही हा व्हिडिओ बघताय, ठीक आहे. याच्यामध्ये एक्स्ट्रा गोष्टी 3 फॉर्मसाठी वेगवेगळ्या एक्स्ट्रा गोष्टी लागतात. जसं की समजा मला चालक मध्ये फॉर्म टाकायचा तर आपल्याकडे ड्रायव्हिंग लायसन असायला पाहिजे, तो सुद्धा 31 मार्च 2024च्या पूर्वीचा असायला पाहिजे, व्हॅलिड. लर्निंग नाही, परमनंट लायसन, तो NT असो किंवा TR असो. हा एक झाला चालकचा प्रकार. दुसरा प्रकार आपल्याला SRPF मध्ये समजा जायचं आहे तर मुलींना तर संधीच नाही आहे SRPF मध्ये, मुलांना संधी आहे पण मुलांना हाईट मात्र 168 आणि सगळ्यांचीच हाईट 168 असते असं पण नाही आहे. म्हणजे पोलीस भरतीत 165 प्रॉपर हाईट असणार आहे, 166, 167, 167 पॉईंट समथिंग, पण 168 नाही. अशा विद्यार्थी मित्राला सुद्धा 168 नसल्या कारणानं SRPF भरता येणार नाही जरी जागा जास्त असल्या तरी पण. आणि बँड्समन मध्ये मात्र सगळ्यांकडेच काही सर्टिफिकेशन नाही आहे ते वाद्य वाजवता येण्याचं, ठीक आहे. मग त्याच्यामुळे तोही पात्रतेचा विषय आहे, जो तो त्या विद्यार्थ्या पात्रता त्याच्या आहे त्यानुसार तो अर्ज करणार आहे, ठीक आहे. हे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण आता डबल फॉर्मच्या बाबतीतला एक मुद्दा तुम्हाला क्लिअर झालाच असेल की आपण तसा फॉर्म टाकू नये. जर टाकण्याचा प्रयत्न केला तर आपण अडचणीत येऊ शकतो. आणि अनेक विद्यार्थी मित्रांचे काही प्रॉब्लेम्स येतात फॉर्म भरताना, तर त्या विद्यार्थी मित्रांच्या प्रॉब्लेम्स वरती सुद्धा आपण एक व्हिडिओ काढणार आहे. आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून पुढचे जे काही व्हिडिओज आहेत तुमच्या फायद्याचे असणार आहेत. ते फॉर्म भरताना कुठल्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे, डॉक्युमेंट संदर्भात काही व्हिडिओ टाकलेले आपण ते सुद्धा तुम्ही बघा. आणि लेखी परीक्षेच्या अभ्यासासाठी तुम्ही आपलं ऍप्लिकेशन सुद्धा डाउनलोड करू शकता. स्वराज्य करिअर अकॅडमी नावाचं हे आपलं ऍप्लिकेशन आहे. याच्यावरती अगदी 10 रुपयांपासून आपण कोर्सेस विद्यार्थ्यांना देतोय. काही फ्री कोर्सेस सुद्धा आहेत, फ्री मध्ये सुद्धा तुम्ही बऱ्याच गोष्टी बघू शकता. आणि काही छोटे मोठे कोर्सेस आहेत ते सुद्धा तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये अगदी 10 रुपयांपासून अगदी मॅक्झिमम फक्त 499 रुपयापर्यंत आपल्याकडे कोर्सेस आहेत. पूर्ण पोलीस भरतीचा कोर्स अगदी 499 मध्ये सुद्धा आपण उपलब्ध करून दिलेला आहे, तर तो तुम्ही बघू शकता. 6 महिन्याची व्हॅलिडिटी असेल. स्वराज्य करिअर अकॅडमी नावाचं ऍप्लिकेशन तुम्हाला त्याची लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंटमध्ये तुम्हाला मिळून जाईल. तुम्ही नक्कीच डाउनलोड करा, एकदा नक्की भेट द्या म्हणजे तुम्हाला ऍप्लिकेशन सुद्धा पूर्ण समजून घेता येईल. ओके, आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगा. आणि डबल फॉर्म संदर्भात जो काही तुमच्या मनामध्ये प्रश्न होता की जुगाड होत आहे का, तर मित्रांनो असं कुठल्याही पद्धतीचा जुगाड करण्याचा प्रयत्न करू नका, जेणेकरून जुगाडू आपण काही प्रयत्न केले तर पुढे जाऊन आपल्याला नक्की त्याचा अडचणीचा सामना करावा लागेल. म्हणून तसा प्रयत्न कोणीच करू नका. जो आपलं रिसर आहे, कारण कसं आहे त्या ह्याच्यावरती सुद्धा तुमची जर मेहनत प्रॉपर असेल आणि अभ्यासाची तयारी योग्य पद्धतीने झालेली असेल, मग ती मैदानी असो किंवा लेखी असो, जर व्यवस्थित तयारी आपण केलेली असेल तर आपल्याला रिझल्ट मात्र 100% नक्की मिळेल. म्हणून योग्य पद्धतीनं, रितसर पद्धतीनं आणि कुठल्याही पद्धतीचा जुगाड न करता तुम्ही पोलीस भरतीमध्ये अंगावरती तुमच्या वर्दी घेऊ शकता. या येणाऱ्या भरतीमध्ये तुमचं सिलेक्शन करून घेऊ शकता, ठीक आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा आणि शेअर करायला विसरायचं नाही, कारण बाकी कोणी जुगाडू मित्र जर का काही जुगाड करण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांना ही माहिती जाऊ देत की उगाचच जर का तसा आपण प्रयत्न केला तर पुढे तुम्हाला अडचणीला सामोरं जावं लागणार आहे, ठीक आहे. धन्यवाद.